नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर भावना श्रीपती पोळ, के वाघ कला वाणिज्य विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय पिंपळस रामाचे या महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे। आज आपण या तासामध्ये वित्तीय व्यवस्था या प्रकरणावर चर्चा करणार आहोत। यामध्ये आपण वित्तीय व्यवस्थेची ओळख, वित्तीय केंद्रीकरण विकेंद्रीकरण, ब्रिटिशांचे भारतातील आर्थिक धोरण व परिणाम, ब्रिटिश महसूल व्यवस्था, सीमा शुल्क, जकात विषयक व औद्योगिक धोरण या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत। या प्रकरणाची प्रस्तावना पाहत असताना सुरुवातीच्या व्यापारामध्ये फक्त व्यापार करण्याच्या उद्देशाने भारतात आलेल्या इंग्रजांनी तत्कालीन यथोद्देशीय अस्थिर राजकीय स्थितीचा फायदा घेऊन साम दाम दंड भेद या तत्वाचा वापर करून येथे सत्ता काबीज करायला सुरुवात केली। राजकीय सत्ता हस्तगत झाल्यानंतर ब्रिटिशांनी विस्तारवाद आणि वसाहतवादाच्या दृष्टिकोनातून आर्थिक धोरणाचा स्वीकार आणि अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली। भारतात स्वतःचा लाभ करून घेण्याच्या दृष्टीने जर व्यापार व उद्योग यांचा विकास करायचा असेल तर येथे निश्चित स्वरूपाची वित्तीय व्यवस्था उभारणे गरजेचे आहे, याचे त्यांना अगदी अचूक ज्ञान होते। वित्तीय व्यवस्था म्हणजे अशी व्यवस्था की जिच्या संस्था आणि नियंत्रणा बचती निर्माण करण्यास चालना देतात आणि गुंतवणुकीचे संक्रमण करतात। अर्थात भारताच्या बाबतीत अशी वित्तीय व्यवस्था निर्माण करत असताना ब्रिटिश सत्ताधीश केवळ स्वतःच्या आर्थिक प्रगतीचाच केवळ फायदा बघत होते। प्रस्तुत प्रकरणातून आपण ब्रिटिशांनी भारतात निर्माण केलेली वित्तीय व्यवस्था अर्थात आर्थिक विकेंद्रीकरण, महसूल पद्धती, आर्थिक धोरणे या विषयक धोरणाचा यामध्ये आढावा घेणार आहोत। त्यामध्ये ब्रिटिशांचे भारतातील आर्थिक धोरण व त्याचे परिणाम। नैसर्गिक साधनसंपत्तीच्या दृष्टीने भारत हा संपन्न देश असल्यामुळे 15व्या शतकापासूनच युरोपियन, डच, फ्रेंच व इंग्रज व्यापारासाठी भारतात आले। इंग्रजांनी व्हिक्टोरिया राणीकडनं व्यापारासाठी परवानगी मिळविली व व्यापाराच्या निमित्ताने भारतात आगमन केले। भारतात व्यापारी सत्ता निर्माण करण्यासाठी त्यांनी 1757 ते 1857 या काळात राजकीय व आर्थिक सत्ता हस्तगत केली। ब्रिटिशांचे भारतातील आर्थिक धोरण, त्यांचे परिणाम याची चर्चा पुढील मुद्द्याच्या आधारे आपल्याला करता येईल। ब्रिटिशांचे आर्थिक धोरण। व्यापारी सत्ता निर्माण करण्यासाठी ब्रिटिशांनी आर्थिक सत्ता हस्तगत केली। त्यासाठी त्यांनी स्वीकारलेली धोरणे पुढील प्रमाणे सांगता येईल। पहिलं धोरण उद्योग व व्यापार आणि अर्थव्यवस्थेतील बदल। ब्रिटिशांच्या उद्योग व व्यापार धोरणामुळे 18व्या शतकापासून भारतीय अर्थव्यवस्थेत बदल होत गेले। ब्रिटिशपूर्व काळात खेड्याची आर्थिक स्वयंपूर्णता नष्ट झाली। पारंपरिक उद्योगधंद्यांचा ऱ्हास होऊन कापड उद्योग, लोह पोलाद उद्योग, खाणकाम यासारख्या आधुनिक उद्योगधंद्यांची सुरुवात झाली। भारतीय औद्योगिकरणाचा पाया घातला गेला। व्यापाराचे देखील स्वरूप बदलले। भारतातील हस्तकला संपूर्ण जगभर प्रसिद्ध होती। सुती कापड, रेशमी कापड, गालिचे, शाली यांना परदेशातून खूप मागणी होती। दागिने, भांडी, हस्तिदंताच्या वस्तू, शामये, जहाजे या उद्योग व व्यापारी गोष्टी प्रसिद्ध होत्या। पण या ब्रिटिशांच्या व्यापारविषयक धोरणामुळे भारत केवळ ब्रिटनला कच्च्या मालाचा पुरवठा करणारी बाजारपेठ बनला। पर्यायाने भारतीय अर्थव्यवस्थेचे ग्रामीणीकरण झाले। दुसरा, मुक्त व्यापार आणि जकात विषयक धोरण। इसवी सन 1813 पासून ईस्ट इंडिया कंपनीचे भारतीय व्यापारावरील वर्चस्व संपुष्टात आले। इंग्लंडमधील इतर उद्योगपतींना व व्यापाऱ्यांना भारतात व्यापार करण्याची परवानगी दिली। त्यामुळे भारतीय बाजारपेठांमध्ये ब्रिटनमधील माल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊ लागला। इंग्लंडच्या मालाची भारतात विक्री वाढण्यासाठी इंग्लंडने त्याचे जकात विषयक धोरण बदलले। इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर नाममात्र जकात असे, पण भारतातून निर्यात होणाऱ्या मालावर मात्र प्रचंड जकात आकारला जाई। तिसरं कारण आधुनिक दळणवळणाच्या साधनांचा विकास। ब्रिटिशांनी आपल्या साम्राज्याच्या सुरक्षिततेकरिता व ब्रिटनच्या व्यापाराच्या आणि अर्थव्यवस्थेच्या फायद्यासाठी भारतात रेल्वे, पोस्ट, रस्ते, बंदरे यांचा विकास केला। बँका व विमा कंपन्याही सुरू केल्या। त्यामुळे भारतात परकीय व्यापारी व उद्योगपतींची गुंतवणूक मोठ्या प्रमाणात सुरू झाली। परिणामी ब्रिटिशांची
भारतीय अर्थव्यवस्थेवरील पकड घट्ट झाली. चौथं कारण 1919चा भारत सरकारचा कायदा आणि वित्तीय संघवाद. 20 ऑगस्ट 1917च्या घोषणेनुसार असे जाहीर करण्यात आले की ब्रिटिश सरकारचे धोरण, ज्याच्याशी भारत सरकार पूर्णपणे सहमत आहे, की प्रशासनाच्या प्रत्येक क्षेत्रात भारतीयांचा सहभाग अधिक वाढावा आणि भारतात जबाबदार शासन पद्धती प्रत्यक्षात आणण्यासाठी स्वयंशासित संस्थांचा क्रमाक्रमाने विकास करावा, की ज्या योगे भारत ब्रिटिश साम्राज्यवादाचा अविभाज्य घटक राहावा. जेव्हा प्रत्यक्ष 1919चा कायदा आला तेव्हा वेगवेगळ्या प्रांताचे जे प्रमुख होते त्यांना मोठ्या प्रमाणात वित्तीय स्वायत्तता देण्यात आली. निवडून आलेल्या प्रतिनिधीतून पैकी ज्यांची नियुक्ती गव्हर्नरने मंत्री म्हणून केलेली असेल त्यांच्याकडे काही प्रांतिक खाती सोपविली. त्यामुळे सेक्रेटरी ऑफ स्टेटच्या अधिकारात कपात झाली. या कायद्यानुसार जमीन महसूल, जलसिंचन, अबकारी कर, न्यायालयीन मुद्रांक शुल्क, जंगल यासारखे वित्तीय विषय प्रांताकडे सोपविण्यात आले. तर सीमाशुल्क, व्यावसायिक मुद्रांक, मीठावरील कर वगैरेचे सारखे कर केंद्राकडे सोपविण्यात आले. त्यामुळे केंद्रीय सत्तेचे वित्तीय अधिकार मर्यादित झाले. तसेच अंदाजपत्रकांचे 2 प्रकारामध्ये वर्गीकरण केले गेले. वित्तीय व्यवस्थेचे झालेले विकेंद्रीकरण हे तत्कालीन स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत जाऊन पोहोचले. ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाचे परिणाम. भारतात अगदी प्राचीन काळापासून परकीय लोक आले. त्यात आर्य, शक, कुशाण, हुन, तुर्क, मंगोल आणि ब्रिटिशांचा समावेश होता. ब्रिटिशांमध्ये आणि सर्वांमध्ये एक मूलभूत फरक होता आणि तो म्हणजे पूर्वीचे लोक भारतात आल्यानंतर कधीही भारताबाहेर गेले नाहीत, परंतु ब्रिटिश कधीही भारतीय बनले नाहीत. ब्रिटिशांनी या ठिकाणच्या संपत्तीचे कायमस्वरूपी पलायन केले आणि जो भारत प्राचीन काळापासून मध्ययुगीन काळापर्यंत सुस्थितीत होता तो भारत ब्रिटिश काळात गरीब बनला आणि दारिद्र्याच्या खाईत गेला. ब्रिटिश राजवटीचे परिणाम भारताला आजपर्यंत भोगावे लागत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेवर ब्रिटिशांचे पुढील प्रमाणे परिणाम झालेले आपल्याला दिसतात. पहिला परिणाम, शेतीकडे दुर्लक्ष. ब्रिटिश भारतात आल्यानंतर आणि या ठिकाणची सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांनी जास्तीत जास्त महसूल वसूल होणाऱ्या महसूल व्यवस्थेचा भारतात प्रारंभ केला. शेतीच्या विकासाकडे आणि आधुनिकीकरणाकडे कसलेही त्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे शेतीकडे अतोनात दुर्लक्ष झाले. भारत हा कृषीप्रधान देश होता आणि शेतीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे भारतीय शेतकरी दारिद्र्यात गेला. दुसरा दोष, शेतीवर अतिरिक्त भार. या काळात शेतीवर अतिरिक्त बोजा पडत गेला. संस्थाने खालसर झाल्यामुळे संस्थानांच्या आश्रयाखाली असणारी प्रजा बेकार झाली आणि ती शेतीकडे वळली. त्याचप्रमाणे हस्तउद्योगांचा विनाश घडून आल्यामुळे हस्तउद्योग करणारे कारागीर सुद्धा शेतीकडे वळाले. दारिद्र्यता वाढली. लोकसंख्या या सर्व बाबींमुळे शेतीवरील दबाव वाढला. शेतीवर अतिरिक्त भार वाढत गेल्या कारणाने अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला. पुढचं, शेतीचे व्यापारीकरण. शेतीचे व्यापारीकरण म्हणजे घरच्या व गावच्या व्यापारापेक्षा जास्त उत्पादन करून ते बाजारपेठेत विकणे. भारतात ब्रिटिशांनी ही प्रक्रिया जाणीवपूर्वक घडवून आणली. शेतीच्या व्यापारीकरणामुळे भारतीय शेतकऱ्यांनी अन्नधान्याच्या पिकाकडे दुर्लक्ष करून नगदी पिके घेण्यास प्रारंभ केला. यामुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला. त्याचप्रमाणे शेतीच्या व्यापारीकरणामुळे भारतीय शेतकरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडला गेला. याचा फायदा भारतीयांना होण्याऐवजी ब्रिटिशांना होत होता. एकंदरीत शेतीचे व्यापारीकरण ही प्रक्रिया भारतीय शेतीला घातकच ठरली. हस्तउद्योगांचा विनाश. ब्रिटिश काळात संपन्न शहरांमधील कसबी हस्तउद्योगांचा आणि स्वयंपूर्ण खेड्यांमधील कुटीर उद्योगांचा सुद्धा ऱ्हास घडून आला. हस्तउद्योगांच्या पतनासाठी अनेक बाबी जबाबदार होत्या. त्यात संस्थानाचे विलिनीकरण, कंपनीचे स्वार्थी जुलमी धोरण, संरक्षक जकाती आणि एक मार्गी खुला व्यापार, इंग्लंडमधील औद्योगिक क्रांती, लोहमार्गाचे जाळे, कच्च्या मालाची निर्यात या सर्व बाबींमुळे हस्तउद्योगांचा विनाश घडून आला. हस्तउद्योगांचा विनाश झाल्यामुळे कारागीर बेकार झाले आणि ते शेतीकडे वळाले. त्यामुळे शेतीवर अतिरिक्त भार पडला. उद्योगप्रधान शहरांचा ऱ्हास घडून आला. स्वयंपूर्ण ग्रामजीवन कोलमडले. एकंदरीतच लघु उद्योगांचा विनाश ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक घडवून आणला. पाचवं कारण, व्यापारात परिवर्तन.
ब्रिटिश भारतात येण्याच्या अगोदर भारताचा परराष्ट्र व्यापार हा भारताच्या फायद्यासाठी होता, कारण ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी भारतातून पक्क्या मालाची निर्यात होत होती, तर ब्रिटिश भारतात आल्यानंतर कच्च्या मालाची निर्यात वाढली. भारताचा या काळात व्यापार वाढला, परंतु तो ब्रिटिशांच्या फायद्याचा होता. त्याचप्रमाणे संरक्षक जकातीचे धोरण त्यांनी अवलंबिले, म्हणजेच इंग्लंडमध्ये आयात होणाऱ्या मालावर जास्तीत जास्त कर, इंग्लंडमधून निर्यात होणाऱ्या मालावर कमीत कमी कर. त्याचप्रमाणे भारतीय कापड वापरू नये म्हणून 1720 आणि 1722ला इंग्लंडच्या संसदेमध्ये कायदे पास करण्यात आले. एकंदरीत ब्रिटिश काळात भारतातील व्यापार हा त्यांना फायद्याचा असा होता. स्वयंपूर्ण ग्रामजीवनाचा ऱ्हास. मध्ययुगात भारतात शेती व हस्तउद्योग एकमेकांच्या हातात हात घालून वाटचाल करत होते, त्यामुळे भारतात स्वयंपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था होती. परंतु ब्रिटिशांमुळे भारतातील ग्रामीण जीवनातील हा समन्वय नष्ट झाला. स्वस्त दरातील आणि दर्जेदार भासणारा यंत्रनिर्मित माल दळणवळणाच्या आधुनिक साधनांमुळे गावागावात जाऊन पोहोचला. त्यामुळे हस्तउद्योगातून तयार होणारा माल आपोआप मागे पडला. वस्तू विनिमयाची जागा रोखीच्या व्यवहाराने घेतली. गावाच्या गरजा गावातच भागेनात, त्यामुळे परावलंबित्व वाढत गेले. एकंदरीत ब्रिटिश काळातील आर्थिक कारणामुळे हजारो वर्षापासून अस्तित्वात असणारी स्वयंपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था ढासळली. पुढचा पॉईंट, मजुरांचे स्थलांतर. भारतात रोजगार न राहिल्याने अनेक भारतीय लोकांनी पोटासाठी स्थलांतर केले. हे स्थलांतर दोन प्रकार की एक म्हणजे अंतर्गत म्हणजेच भारतातल्या भारत आणि दुसरे म्हणजे परदेशात. आज जगाच्या कानाकोपऱ्यात भारतीय माणूस दिसतो, तो याच काळात तिकडे स्थायिक झाला. तिथेही या लोकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले, परंतु नाईलाज होता म्हणून ते लोक तिकडेच स्थायिक झाले. दळणवळणाच्या साधनाचा विकास. भारतातील व्यापार वाढावा आणि प्रशासनात सुसूत्रता यावी म्हणून ब्रिटिशांनी भारतात परिवहनाच्या साधनांचा विकास केला. भारतात रेल्वे 1853 साली सुरू झाली आणि ब्रिटिशांनी 1947 पर्यंत 40,000 मैलाचे रेल्वे मार्ग बनवले. रेल्वेबरोबरच रस्त्यांचाही मोठ्या प्रमाणात विकास करण्यात आला. त्याचप्रमाणे विद्युत यंत्रणा, दूरसंचार विभाग, डाक विभाग सुरू करण्यात आले. परिवहनाच्या साधनांच्या विकासामुळे व्यापारात गती आली. सुरुवातीला याचा फायदा ब्रिटिशांना झाला, नंतरच्या काळात याचा उपयोग भारतीयांना सुद्धा झाला. आधुनिक उद्योगांचा विकास. आधुनिक उद्योगांचा विकास भारतात दोन प्रकारे झाला. एक म्हणजे भारतीयांनी सुरू केलेले उद्योग आणि दुसरे म्हणजे परकीयांनी सुरू केलेले उद्योग. परकीयांनी या ठिकाणी उद्योग सुरू करण्याचे काही फायदे होते. यात एकतर त्यांचे शासन होते, या ठिकाणी स्पर्धा नव्हती, या ठिकाणी कमी वेतनात आणि तात्काळ मजूर मिळणार होते. त्याचप्रमाणे कच्चा माल भारतातून इंग्लंडला न्यायचा आणि तिथे पक्का माल करून भारतात आणायचा, यासाठी लागणारा वेळ, त्याचप्रमाणे खर्च होणारा पैसा, यामुळे या ठिकाणी त्यांना भांडवल गुंतवणे फायद्याचे होते. म्हणून ब्रिटिश लोकांनी भारतात मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवलं. त्याचबरोबर काही भारतीय लोकांनी सुद्धा उद्योगात पैसा गुंतवला. यातूनच भारतात आधुनिक उद्योगांचा विकास घडून आला. पुढचा पॉईंट आहे राष्ट्रीय जागृती. ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाची खरी बाजू जेव्हा भारतीयांसमोर आली तेव्हा ब्रिटिशांविषयी मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला. त्याचप्रमाणे एकीकडे ग्रामजीवनाची स्वयंपूर्णता नष्ट झाली, पण दुसरीकडे ग्रामजीवनातील बंदिस्तताही कमी झाली. खेड्यांचा बाह्य जगताशी संबंध आला. भारतीय खेडी परकीय बाजारपेठेशी जोडली गेली व त्याद्वारे नव्याने उदयाला येणाऱ्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेशी एवढेच नव्हे तर जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडली जाऊ लागली. खेड्यांच्या व हस्तउद्योगांच्या दुरावस्थेच्या विरोधात राष्ट्रीय नेत्यांनी आवाज उठविला. यातून आर्थिक राष्ट्रवाद उदय होऊन यामुळे स्वदेशीचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला. यातच रामकृष्ण विश्वनाथ लोकहितवादी, भास्कर पांडुरंग तर्खडकर, दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती M.G. रानडे यांनी स्पष्टपणे दाखवून दिले की भारतातून संपत्तीचे निस्सारण कशा प्रकारे होत आहे. नंतरच्या काळात स्वदेशीचा मुद्दा राष्ट्रीय चळवळीतील प्रमुख मुद्दा बनला. एकंदरीत ब्रिटिशांचे आर्थिक धोरण हे भारताला श्रीमंतीकडून गरिबीकडे घेऊन जाणारे ठरले. या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.